ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मागील 3 ते 4 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबलेला होता, परंतु पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस सुरू झालेले आहेत। विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धोधो पाऊस बरसतो आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। नागपूर जिल्ह्यात देखील काल रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा जे आहे ते पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। नागपूर जवळच्या कोंडाळी भागातल्या शिवा गाव परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो सोयाबीनचं हे अक्षरशः पीक जे आहे ते खराब झालेलं आहे, सडलेलं सोयाबीन आहे। त्या भागातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पोळ्यापासून जे आहे ते पाऊस थांबायचं नाव घेत नाही, त्यामुळे सोयाबीन जे आहे ते अक्षरशः जमिनीत सडलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि सोयाबीन पूर्णतः जे आहे ते सडलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर यावर्षी नागपूर विभागात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। नागपूर असेल, दुसरीकडे वर्धा आहे, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। तिकडे पश्चिम विदर्भातीलही अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसलेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। सोयाबीन जे आहे ते अक्षरशः खराब झालेलं आहे। सोयाबीनच्या शेंगा तर यावर्षी भरल्याच नाही, परंतु दुसरीकडे काही प्रमाणात जे सोयाबीन होतं ते देखील आता हे पावसामुळे जे आहे ते सडलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, हे बघा अशा पद्धतीने जे आहे ते सोयाबीन पूर्ण अक्षरशः सडून गेलेलं आहे। याला एकही शेंग आपल्याला सध्या या सोयाबीनला पाहायला मिळत नाही। मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। अक्षरशः सोयाबीन जे आहे ते सडून गेलेलं आहे। शेंगा तर यावर्षी भरल्याने माझ्यासोबत काही शेतकरी या नागपूर जिल्ह्यातले आहेत। काय सांगणार, सोयाबीन अक्षरशः खराब झालेलं आहे, केव्हापासून पाऊस सुरू आहे? पोळ्याच्या नंतर खूप पाऊस सुरू आहे, अजूनही गेला नाही आहे, म्हणजे येतच आहे तो। तेव्हापासून तसं काहीच हे नाही आहे। माझे 3 एकरमध्ये शेती आहे, तर यातलं काही म्हणजे सांगूनच पाहू शकत नाही आम्ही। असं जे कंडिशन आहे, पूर्ण वायाच गेली आहे। कपासाची बोंड सडणं चालूच आहे, म्हणजे पाणी सुरूच आहे, असं लगातार चालूच असल्यासारखं आहे। पंचनामे झाले का या भागात? सरकारने मदतीची घोषणा केली नाही, काहीच नाही। मी आपल्या यांना फोन लावला होता कृषी अधिकाऱ्यांना, तर ते म्हणे आम्ही काहीच नाही करू शकत, म्हणे आमच्याकडे काहीच नाही आहे। केव्हा फोन लावला त्यांना? मागे लावला तर मी 15 दिवस झाले की सोयाबीन गेली बा माझी, काही होते का? तर नाही म्हणे आपल्याकडे काहीच नाही म्हणे। तिकूनच जे विमा काढला आम्ही, तर विमा कंपनी सर्व सकट करणार आहे म्हणे, काय करते ते माहीत नाही अजून। किती खर्च आला या 3 एकरला? 3 एकरला आला ना 40,000 बॅगा वगैरे, सल्फेट यांना नागरटी वगैरे करून। होईल उत्पादन काही शक्यता वाटते? काहीच नाही, चान्सेस नाही, बघू शकता। हे बघू शकतो आपण, काहीच चान्स नाही असं शेतकरी सांगतात, कारण पीक जे आहे ते सडून गेलेलं आहे। सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते, परंतु याच सोयाबीननं शेतकऱ्यांचं तेल काढलेलं आहे का? तुमचं काय नुकसान झालेलं आहे, काय सांगणार? नुकसान आहे आपल्या सोयाबीनचं, पराठीच्या बोंड्या सोडून राहिल्या। पाऊस एक तर वापरू देत नाही, फवारणी खूप महागाची मारणं चालू आहे, पण अजून काही फायदा काहीच नाही याचा। मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली, काय वाटते, समाधानी आहे का? समाधानी तर काहीच नाही, अजून घोषणा केलीच नाही, आलीच नाही अजून कास्तकाराई पावतात। किती खर्च आला यावर्षी? ह्या वर्षी आता 40 ते 50 हजारापावतर खर्च आला 3 एकरात। शेतकरी दिवाळी साजरी करतायत सोयाबीन विकून, परंतु यावर्षी सोयाबीन पूर्ण गेलेलं आहे। कसं करणार आता पुढचा काळ? आता पुढचा काळ आता बघू आता काय होते काय नाही। तर नक्कीच आपण बघू शकतो बिकट परिस्थिती जी आहे ती विदर्भातल्या शेतकऱ्यांची आहे। मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन या भागामध्ये घेतलं जातं, परंतु पाऊस थांबायचं नाव घेत नाही। मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर नागपूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये जो आहे तो पाऊस आलेला आहे। याचा फटका शिवा गाव असेल, आळगाव आहे आणि या संपूर्ण कोंडाळी भागातल्या परिसरातील गावांना बसलेला आहे। शेकडो हेक्टर सोयाबीनचं नुकसान जे आहे ते या भागात झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आणि त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, दुसरीकडे पंचनामे देखील झाले नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।